शिवनेरी किल्ल्यावर ज्या ठिकाणी शिवरायांचा जन्म झाला तिथे अत्यंत दिमाखात आणि पारंपरिक पद्धतीनं आज त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती साजरी करण्यात आली। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शिवजन्माचा पाळणा जोजावला। महाराष्ट्राचेच नव्हे तर सर्वत्र आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अमेरिकेत देखील साजरी करण्यात आली। न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअर व भारतीय दूतावासात शिवजयंती साजरी झाली। शिवनेरीवर मात्र कळत नकळत दोन चुका नेत्यांकडून घडल्या। आता त्या चुका होत्या की कळत नकळत ते घडलं, तुम्हीच आम्हाला कमेंट करून सांगा। व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो की सुरुवातीला लाठीकाठीचे मर्दानी खेळ चिमुकले खेळून दाखवत होते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एकनाथ शिंदे मोठ्या उत्सुकतेने ते बघत होते। मात्र बऱ्याच वेळा अजितदादांचं लक्ष दुसरीकडेच असल्याचं निदर्शनास आलं। ते क्षण कॅमेऱ्यात देखील कैद झालेत। फोटोसाठी पोज देण्यात अजितदादा व्यस्त होते अशा देखील काही प्रतिक्रिया उमटल्या। तर एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी सुद्धा मर्दानी खेळांकडे न बघता मोबाईलमध्ये व्यस्त दिसले। आपण दृश्य ते सध्या बघू शकतो। आणि शेवटी तर निघण्याची घाई की कसली चर्चा सुरू होती माहीत नाही, मात्र चिमुकले मर्दानी खेळ करत होते आणि दुसरीकडे काहीतरी चर्चा सुरू होती। त्यानंतर लगेच उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री त्या ठिकाणाहून निघून गेल्याची दृश्य आपण बघू शकतो। त्यानंतर पुढील मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि मावळा पगडी देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलं गेलं। मात्र थोड्याच वेळात अजितदादा पवार यांनी आपली मावळा पगडी काढून ठेवली। त्यांच्या डोक्यात आपल्याला ही पगडी दिसत नाही आहे, आपण मंचावरचे दृश्य बघू शकतो। तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत त्यांना दिलेल्या मावळ्याच्या पगडीचा सन्मान ठेवत ती तशीच डोक्यात ठेवली व पगडी घालूनच भाषण दिलं। संबंधित कार्यक्रमाची दृश्य आपण व्हिडिओमध्ये बघू शकतो। आता यावर तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि तुमच्या गावात शिवजयंती कशी साजरी झाली ते आम्हाला सांगायला विसरू नका। धन्यवाद।